नमस्कार, मी विशाल खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी यवतमाळ। आज आपण मतदार नोंदणी प्रक्रिया या विषयावर चर्चा करणार आहोत। मतदार नोंदणी कोणाला करता येते, म्हणजेच अर्जदाराची पात्रता काय असावी। तर पहिले म्हणजे अर्जदार भारताचा नागरिक असावा। दुसरा मुद्दा, अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावी। आणि तिसरा, तो जिथे कायमचा रहिवासी आहे तिथे त्या विधानसभा मतदारसंघात किंवा लोकसभा मतदारसंघात त्याला मतदार म्हणून नोंदणी करता येते। अर्जदाराला कोणता फॉर्म किंवा नमुना भरावा लागेल, तर जर याच्यापूर्वी आपलं मतदार म्हणून नाव मतदार यादीत नाही, म्हणजेच पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन करता, तर त्याच्यासाठी आपल्याला निवडणूक आयोगाकडून पुरवलेला नमुना 6 फॉर्म 6 हा भरावा लागेल। पण जर पहिले आपली नोंदणी झालेली आहे पण आपल्याला त्याच्यात काही सुधारणा करायची आहे किंवा आपलं ट्रान्सफर झाल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे स्थलांतरण झालेलं आहे आणि नवीन जागेवर आपल्याला नोंदणी करायची आहे, तर त्याच्यासाठी नमुना 8 फॉर्म 8 हा भरावा लागेल। हे दोन्ही नमुने आयोगाच्या वेबसाईटवर eci.gov.in या वेबसाईटवर किंवा लोकली तुमच्या मतदान केंद्रावर BLOकडे बूथ लेवल ऑफिसरकडे उपलब्ध असतील आणि ते आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकता। तिसरा म्हणजे अर्ज करताना कोणती कागदपत्रे त्याच्यासोबत आपल्याला लावावी लागतील। तर पहिले एक कलर फोटो आपल्याला पाहिजे, ते मागच्या 6 महिन्यातील असावा आणि आपला चेहरा त्याच्यात स्पष्ट दिसला पाहिजे। दुसरा म्हणजे वयाचा पुरावा, आपण आपली वय किमान 18 वर्षे तरी झालेली आहे याचा काहीतरी पुरावा पाहिजे आणि त्याच्यात कोणताही एक म्हणजे जन्माचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा 10वी किंवा 12वीची मार्कशीट याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट ज्याच्यावर तुमचं वय किंवा तुमची जन्मतारीख आहे ते चालेल। आणि तिसरा म्हणजे रहिवासाचा पुरावा, म्हणजे ज्या मतदारसंघात आपण नोंदणी करू इच्छिता तिथे आपला कायमचा रहिवास आहे, त्याच्यासाठी खालीलपैकी कोणताही एक पुरावा चालेल। त्यामध्ये इलेक्ट्रिक बिल, गॅस बिल, पाणीपट्टी बिल, आधार कार्ड, बँक पासबुक किंवा पासपोर्ट याच्यापैकी कोणताही एक रहिवासाचा पुरावा चालेल। तर आपल्याला 3 डॉक्युमेंट्स पाहिजे, एक म्हणजे कलर फोटो, दुसरा म्हणजे वयाचा पुरावा आणि तिसरा म्हणजे रहिवासाचा पुरावा। आता जेव्हा आपण अर्ज करतो तेव्हा हे कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांकडून जाते, तर पहिला म्हणजे बूथ लेवल ऑफिसर BLO ज्याला आपण म्हणतो, ते प्रत्येक मतदान केंद्रावर असतात, ते आपला अर्ज करून घेतात किंवा त्याची छाननी करतात। दुसरा म्हणजे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी म्हणजेच AERO असिस्टंट इलेक्टरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, हे साधारणतः तहसीलदार असतात आणि त्यांच्याकडे BLO नंतर आपला अर्ज पडताळणीसाठी जातो आणि ते हे व्हेरीफाय करतात की जे पुरावे जोडलेले आहेत ते बरोबर आहेत। आणि शेवटी म्हणजे ERO इलेक्टरल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणजेच मतदान नोंदणी अधिकारी, ते शेवटी आपल्या शेवटच्या टप्प्यात आपल्या अर्जाला स्वीकृती देतात आणि त्याच्यानंतर आपली नोंदणी मतदार यादीत होते। मतदार नोंदणीची प्रक्रिया 4 टप्प्यात होते। पहिलं जसं मी सांगितलं की आपण ऑफलाईन म्हणजेच BLOकडे किंवा ऑनलाईन voters.eci.gov.in या संकेतस्थळावर फॉर्म 6 किंवा फॉर्म 8 जे काही आपल्याला ॲप्लिकेबल असेल ते भरू शकता। दुसरा म्हणजे तो फॉर्म आपण भरलेला फॉर्म BLOकडे वर्ग होते, बूथ लेवल ऑफिसर त्याची तपासणी करतात आणि फर्दर प्रोसेसिंगसाठी ते तहसीलदारांकडे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारीकडे फॉरवर्ड करतात। तहसीलदार तिसऱ्या टप्प्यात जे काही आपण डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहेत त्याची पडताळणी करून ते पुरावा बरोबर असल्याची खात्री करून घेतात आणि शेवटच्या टप्प्यात जे मतदार नोंदणी अधिकारी SDO किंवा ERO आहेत ते आपला अर्ज स्वीकृत करून आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेतात। ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ECI कडून म्हणजेच निवडणूक आयोगाकडून आपल्याला एक एपिक कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र मिळते आणि त्याचा उपयोग आपण मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी करू शकता। आता आपण फॉर्म 6 ऑनलाईन कसं भरायचं याचं एक प्रात्यक्षिक बघू। तर स्लाईडवर आपल्याला जे वेबसाईट आहे त्याचे स्क्रीनशॉट दिसतात आणि तिथे कुठे क्लिक करायचं आहे आणि काय काय माहिती भरायची आहे ते आपण प्रत्येक टप्प्यानुसार बघू। तर पहिले आपल्याला voters.eci.gov.in ही जी निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं आहे। त्या वेबसाईटवर
डाव्या बाजूला फिल फॉर्म 6 असा एक हिरव्या रंगाचा बटन आहे, ते बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. तो बटन क्लिक केल्यावर आपण पुढच्या स्क्रीनवर जाऊ, जिथे आपल्याला लॉग इनची माहिती विचारलेली आहे. तर जर आपला ऑलरेडी लॉग इन असेल वेबसाईटवर तर आपण त्या फोन नंबर आणि पासवर्डने लॉग इन करू शकता, किंवा जर आपलं लॉग इन नसेल तर आपल्याला साईनअप करावं लागेल. निळ्या रंगाचं बटन जे हायलाईट केलेलं आहे तिथे क्लिक करून आपल्याला साईनअप करावं लागेल, आणि ते साईनअप कसं करायचं आपण पुढच्या स्लाईडवर बघू. तर साईनअप क्लिक केल्यावर एक तर आपल्याला मोबाईल नंबर विचारते किंवा आपल्याला ईमेल ॲड्रेस विचारते, आणि जे काही आपण मोबाईल नंबर देतात त्याच्यावर एक OTP येईल, आणि त्या OTPच्या आधारे आपला लॉग इन क्रिएट होईल. तर एकदा आपण मोबाईल नंबर टाकला आणि कॅप्चा टाकून व्हेरीफाय केला तर आपल्याला आपलं फर्स्ट नेम म्हणजेच आपलं पहिलं नाव आणि आपलं लास्ट नेम म्हणजेच आपलं सरनेम तिथे टाकून एक पासवर्ड क्रिएट करून OTP वरून व्हेरीफाय करून घ्यावं लागेल, म्हणजेच आपलं अकाउंट क्रिएट झालं. आता जेव्हा आपण फॉर्म 6 वर क्लिक करतो तेव्हा हा फॉर्म 6 ऑनलाईन उघडतो, आणि याच्यात ABC असं K पर्यंत भाग आहेत. तर पूर्ण भाग भरून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म भाग A मध्ये आपला राज्य, आपला जिल्हा आणि आपली जी विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ आहे त्याची माहिती विचारलेली आहे. तर स्टेटमध्ये आपलं राज्य टाकायचं आहे, जिल्ह्यामध्ये आपलं जिल्हा टाकायचा आहे, आणि जे काही तुमचं मतदारसंघ आहे, मी इथे 77 राळेगाव विधानसभा मतदारसंघ टाकलेला आहे, तर ती माहिती टाकून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण येतो भाग B वर. भाग B मध्ये पर्सनल डिटेल्स विचारले असतात. त्याच्यामध्ये आपलं फर्स्ट नेम म्हणजेच पहिलं नाव आणि लास्ट नेम म्हणजेच सरनेम टाकायचं आहे, आणि त्याच्याबरोबर आपलं एक कलर 4.5 सेंटीमीटर क्रॉस 3.5 सेंटीमीटर असा कलर फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. इथे एक खात्री आपल्याला करून घ्यायची आहे की आपलं इंग्रजीत नाव आणि देवनागरी लिपीत नाव दोन्ही जसं आपलं वयाच्या पुराव्यावर म्हणजेच आधार कार्डावर किंवा जन्माच्या प्रमाणपत्रावर आहे तसंच आलं पाहिजे, आणि ते जर तसं नसेल तर आपण बरोबर करून घ्या. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपण भाग C वर येऊ, जिथे आपल्याला आपल्या वडिलांची किंवा आईची नावाची माहिती टाकायची आहे. नेक्स्ट बटन क्लिक केल्यावर मग कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारतात. हे कंपल्सरी नाही आहे, पण जर आपल्याला द्यायचे असेल तर आपण मोबाईल नंबर किंवा आपला ईमेल ID देऊ शकता. नेक्स्ट बटन क्लिक केल्यावर आपण भाग E वर येतो, जिथे ते आधार नंबर विचारतात. हा पण कंपल्सरी नाही आहे. त्याच्यानंतर भाग F मध्ये आपल्याला आपला जेंडर विचारतात, मेल किंवा फिमेल किंवा थर्ड जेंडर जे काही आपल्याला ॲप्लिकेबल असेल ते आपण मार्क करावा. त्याच्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक केल्यावर भाग G मध्ये डेट ऑफ बर्थ विचारतात. हा फार महत्त्वाचा भाग आहे, आणि इथे आपली डेट ऑफ बर्थ अचूकरित्या मार्क करावी, आणि त्याच्यानंतर जे काही आपला वयाचं किंवा जन्माचा पुरावा आहे ते अपलोड करावा. इथे त्यांनी काही ऑप्शन दिलेले आहेत, जसं बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच TC वगैरे वगैरे. तर त्याच्यापैकी जे काही आपल्याकडे असेल उपलब्ध ते आपण अपलोड करावा. नेक्स्ट बटन क्लिक केल्यावर आपण भाग H मध्ये येतो, म्हणजेच आपला पत्ता. इथे पत्ता अचूकरित्या टाकावा आणि पिनकोडाबाबत खात्री घेऊन ते बरोबर टाकावा, आणि याच्याबरोबर आपल्याला एक पत्त्याचा पुरावा म्हणजेच विजेचा बिल किंवा आपलं बँक अकाउंट पासबुक किंवा पाणीपट्टी बिल वगैरे टाकावं लागेल. नेक्स्ट बटन क्लिक केल्यावर आपण कॅटेगरी I मध्ये येतो, जिथे आपल्याला कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे का, म्हणजेच आपल्याला मतदान करायसाठी व्हीलचेअर किंवा अजून कोणत्या साथ्याची आवश्यकता आहे का ते विचारलेलं आहे. हा पण कंपल्सरी नाही आहे. नेक्स्ट बटन क्लिक केल्यावर भाग J येते, जिथे आपल्याला फॅमिली मेंबर्सबद्दल विचारलेलं आहे ज्यांचं नाव ऑलरेडी मतदार यादीत आहे. नेक्स्ट बटन क्लिक केल्यावर एक डेक्लरेशन येतो, जिथे आपण प्रमाणित करतो की जी काही माहिती आणि पुरावे मी देत आहे ते बरोबर आहेत आणि ते पुरेसे आहेत म्हणून. आणि शेवटी आपण कॅप्चा टाकून भाग L मध्ये सबमिट करून आपला ॲप्लिकेशन फायनल होतो. तर प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनवर क्लिक केल्यावर आपल्याला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल, ते आपण जपून ठेवावा. यापुढे जर आपल्याला कुठे काही इन्क्वायरी करायची असेल किंवा आपल्या ॲप्लिकेशनचं काय स्टेटस आहे ते बघून घ्यायचं असेल तर हा नंबर आपल्याला कामी येईल.
तर या प्रकारे मतदान नोंदणीची प्रक्रिया आयोगाने एकदम सुलभ आणि सोपी केलेली आहे. फक्त 3 पुराव्याच्या बेसिसवर 7 दिवसात आपली मतदान नोंदणी पूर्ण होऊ शकते. तर या व्हिडिओचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी नोंदणी करून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.